नमस्कार मित्रांनो, मी सखी. मला कमेंटमध्ये नाशिककर लवकर सांगा की मागच्या वेळेस इथे तुम्ही कधी भेट दिली होती. विषय का आपलं नाशिक म्हणजे लय भारी. विघ्नहारी विघ्नहर्ता स्वयंभू जसा नवशा गणपतीचा ज्याचा महिमा असा. नाशिकमधील नवशा गणपती हे जागृत देवस्थान असल्याने हा गणपती नवसाला पावतो अशी ख्याती आहे याची. गोदावरीच्या तीरी पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरात प्रसन्न अशी श्री गणेश मूर्ती आहे. या मंदिराला 300 वर्षाचा इतिहास आहे बरं. पेशव्यांच्या कारकिर्दीची साक्ष देणारा मंदिराचा इतिहासही अनोखा आहे. सन 1774 मध्ये फाल्गुन महिन्यात राघोबा दादा व त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी या मंदिराची स्थापना केली. श्रीमंत माधवराव पेशवे यांचे नाशिकजवळील आनंदवल्ली हे आजोळ होते. त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई या नवशा गणपतीच्या भक्त होत्या. राघोबा दादा व आनंदीबाईंना 15 ऑगस्ट 1764 रोजी मुलगा झाला. त्याचे नाव विनायक ठेवण्यात आले. राघोबा दादांनी आनंदवल्ली मोठा राजवाडाही बांधला. या राजवाड्याच्या पश्चिमेस उभे राहिल्यास नवशा गणपतीचे दर्शन होत असे. पेशवाई बुडाल्यानंतर आनंदवल्लीचा वाडाही जळाला. मात्र परिसरातील मंदिरे शाबूत राहिली. नवशा गणपती मंदिर हे पेशव्यांच्या कारकिर्दीची साक्ष देते आणि आजही दिमाखाने उभे आहे. 1990च्या कालखंडात मंदिरात अष्टविनायकांची स्थापना झाली. सन 1988 मध्ये कैलासवासी युवराज जाधव व आनंदवल्ली परिसरातील नागरिकांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. गोदावरी तीरी असलेल्या मंदिरास वारंवार पुराचा तडाखा बसत असल्याने या मंदिराचा जीर्णोद्धार करणं अपरिहार्य होतं. सन 1990च्या कालखंडात संत गणेश बाबा यांच्या हस्ते मंदिरात अष्टविनायकांची स्थापना झाली. संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी या दिवसांमध्ये मंदिरात अतिशय गर्दी असते. झाला असेल बराच काळ किंवा बरेच दिवस तर एक संध्याकाळ घालवायला या मंदिरांमध्ये अतिशय प्रसन्न वाटतं. सुंदर वाइब्स, एनर्जी, मनातले सगळे निगेटिव्ह थॉट्स जे आहेत ते मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण विसरून जातो. चला, एवढ्या सुंदर आयुष्यासाठी आभार मानूया आणि मनात असेल इच्छा तर तीही